नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्या सोबत आहेत किसान सेनेचे उपजिल्हा प्रमुख गजानन उबरंडे साहेब. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या या कार्याबद्दल आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचं जे काम आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, आपलं नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद साहेब. सर, मला सांगा की आपण शेतकऱ्यांच्या विंगमध्ये काम करत आहात, म्हणजे शेतकऱ्यांशी निगडीत आपण आहात. असं असताना आपला जो काही प्रवास आहे तो कुठून सुरू झाला आणि आपण आतापर्यंतची काय जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे त्यात आपण कसं काम करतो त्याबद्दल सांगा. सर, आम्ही मुळात शेतकरी कुटुंबात जन्म झाला असल्यामुळे आणि आई वडील शेती करत असल्यामुळे आमचा आपोआप तो ओढा शेतीशी निगडीत आहे. पहिल्यापासून आम्ही शेतीवरच अवलंबून कुटुंब असल्यामुळं शेतीशी फार प्रामाणिकपणे राहून कष्ट करून त्या शेतीतून जे काय उत्पन्न मिळेल त्यावर आपलं कुटुंब चालवणे आणि यातून काहीतरी आपल्याला काही करता येईल का. माझं शिक्षण BSc DMLT झालेलं आहे, परंतु त्यात मन न रमल्यानंतर आम्ही शेतीच्या माध्यमातून जे काय उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. कमी पाण्यात विजेची टंचाई असताना खूप मेहनतीचे कामं करून सुद्धा त्या शेतातून अपेक्षित असं शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नाही. ते उत्पन्न जरी मिळालं त्याला भाव नाही आणि त्याच्यातून त्यांना असं वैफल्यग्रस्तता येते. आणि त्या माध्यमातून 2001 सालापासून मी स्वतः माझे काही आदरणीय ज्येष्ठांनी मला सांगितलं की बाबा हे पण क्षेत्र एक चांगलं आहे, आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपण करू शकतो, एकत्रित येऊन आपण काहीतरी याला वाचा फोडायला पाहिजे. म्हणून आम्ही ह्या चळवळीकडं, राजकीय म्हणा काही शेतकरी चळवळीकडे वळलो आणि सर्वप्रथम आम्ही 2005-06 मध्ये शेतकरी संघटनेपासून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळेच्या शेतकरी संघटनेचा जो विचार होता तो अतिशय जिवंत. आदरणीय शेतकऱ्यांचे पंचप्राण आदरणीय श्री शरद जोशी साहेबांच्या शिबिरात आम्ही शिबिरार्थी म्हणून 3 दिवस त्या शिबिराचं हजेरी लावली आणि तिथून शेतकऱ्यांना मिळणारी ऊर्जा घेऊन आम्ही परत वय कमी असताना सुद्धा लढण्याची ताकद त्या विचारातून आम्हाला मिळाली आणि आम्ही हळूहळू या शेतकरी चळवळीकडे आकर्षित झालो. त्या शेतकरी चळवळीत काम करत असताना अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न जवळून पाहण्याचा योग आला आणि त्यावेळेस कळालं की या भारत देशामध्ये आपला भारत देश हा शेतीप्रधान देश म्हटला जातो, शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं. परंतु सगळ्यात जर जास्त हाल आणि अपेष्टा जर असतील तर भारत देशामध्ये शेतकऱ्यांचे इतक्या कोणाचे हाल आणि अपेष्टा नाहीत. असं आम्हाला त्या शेतकरी चळवळीतून जवळून पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. आणि त्यानंतर हळूहळू आम्ही शेतकरी चळवळीत काम करत असताना बरेच आंदोलन केले. काही आंदोलनाला यश आलं, काही अपयश आलं, गुन्हे दाखल झाले, अटक व्हायचे प्रसंग आले. परंतु शेतकऱ्यांचीच लेकरं असल्यामुळं, शेतकऱ्याची पोरं असल्यामुळं त्या गोष्टीची अजिबात भीती न बाळगता, तमा न बाळगता आम्ही ते काम सातत्यानं करत राहिलो. त्यानंतर या चळवळीतून राजकीय माध्यमातून काम करता येईल का म्हणून अनेक शेतकरी काही विजेचे प्रश्न असतील, पाण्याचे कॅनलमध्ये पाणी सोडण्याचे आमच्या प्रश्न असतील, ते छोटे काही प्रश्न काही मोठे प्रश्न घेऊन आमच्याकडे त्या गावखेड्यातले आमचे पंचक्रोशीतले लोक आमच्याकडे त्यावेळेस पाहायला लागले आणि ते प्रश्न घेऊन आमच्याकडे ज्यावेळेस आले माझ्याकडे त्यावेळेस मला असं वाटलं की याला नुसत्या चळवळीनं जमत नाही, त्याला राजकीय पाठबळ असणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही 2015 साली मी 2005 पासून सगळ्यांच्या माझ्या गावातील सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जी आपली शेतकऱ्यांसाठी जी ग्रामसेवा सहकारी संस्था स्थापन झालेली आहे त्या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून निवडून आलो. त्याच्यानंतर अध्यक्ष झालो आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा मला कळालं की शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर 20 एकराच्या सातबाऱ्यावर 20,000 रुपये कर्ज दिलं जातं. त्याची
त्याच्या कोणत्याही बाजू त्याची लक्षात न घेता त्याच्या फक्त सातबाऱ्यावर कर्ज दिल्या जातं. त्याची पत ही सातबाऱ्यावर ठरते. तिथं सुद्धा आम्हाला असं दुःख वाटलं की व शेतकऱ्याची पत ही जर त्या सातबाऱ्यावर ठरत असेल तर मग यानं शेतकरी म्हणून जन्म घेतला, जन्माला आला, यानं पाप केलं का? बरोबर. आणि बरेच उद्योगपती असतील किंवा व्यापारी बिझनेसमॅन असतील, त्यांना कोणत्याही अटी व शर्तीनं लावता कर्ज दिलं जातं. उलट मी अध्यक्ष उपाध्यक्ष असताना काही गोष्टी इतक्या इमानदारीनं चांगल्या लक्षात आल्या की शेतकरी हा कधीच कर्ज बुडवत नाही, त्याची कर्ज देण्याची प्रामाणिक इच्छाच असते. परंतु आजच्या या 20-30-50 वर्षाच्या काळात शेतकऱ्याच्या मालाला कधीही मुबलक प्रमाणात त्याच्या मालाला भाव मिळाला नाही, म्हणून त्यांनी काही प्रमाणात कर्ज शेतकऱ्याकडे थकलं. आणि शेतकऱ्याकडे ज्यावेळेस कर्ज थकलं त्यावेळेस काही बँकांनी अक्षरशः शेतकऱ्याच्या घरावरचे टीनं पत्र ओढण्याचं काम, त्याचा अपमान होईल असं काम त्या काळात होत गेलं. आणि त्याच्यातून आत्महत्याची एक बिमारी या समाजात शेतकरी वर्गात निर्माण झाली. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी, सगळ्याच चळवळीतल्या लोकांनी काम करणं आवश्यक आहे, पहिल्यापासून करत आले. परंतु शासनाचे काही धोरण, आमच्या मते, माझं मत असं आहे की शासनाच्या काही धोरणांमुळं शेतीमालाला हमी भाव मिळणं शक्य झालं नाही आतापर्यंत. आणि याचं त्यावेळेस ते शेतकऱ्यांना आत्महत्या झाली की 1 लाख रुपये मदत मिळत होती. त्यावेळेस पण काही राजकीय पक्षातील नेत्यांनी त्या आत्महत्येची मजा उडवली किंवा पैशासाठी आत्महत्या करतात. परंतु सर, सत्य परिस्थिती अशी आहे की आजही सुद्धा शेतकऱ्याच्या घरात जर कोणी बिमार पडलं, त्याचं कोणी कुटुंबातील सदस्य बिमार पडला किंवा शेतात नांगराला जुतणारा बैल बिमार पडला, त्याला जर औषधी आणायची असली तर त्या मायबाप शेतकऱ्याला फक्त अर्धी औषधी ती घेऊन येतात. त्याचे कारण त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नाही, मुबलक प्रमाणात नाही, त्याच्या शेतीवर निघणाऱ्या मालाला भावच नाही. त्याच्यापुढे आज अनेक समस्या आहेत. मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं लग्न आहे, पाहुणे रावळे आहेत, लग्न कार्य आहेत, दवाखाने आहेत. आणि ते 2,000 एका क्विंटलच्या मागे 2,000 रुपये जर त्याला नफा मिळत असेल, 1,500 ते 2,000 रुपये, तर त्यांनी 1 वर्षभर काय करायचं? आणि मग ह्या सगळ्या समस्या एकत्र झाल्यानंतर ते आत्महत्या करणार नाही तर करल काय? उदाहरणार्थ, मागच्या काही 1 वर्षात, याच वर्षात आपल्या बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांना मिळाली असेल, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दुष्काळाची मदत मिळाली नाही, अतिवृष्टीची मदत मिळाली नाही, त्या जमिनीत पेरलेलं उत्पन्न त्यावेळेसच वाहून गेलं, म्हणजे उत्पन्नही झाले नाही. म्हणजे आज रोजी त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि त्यांनी अपेक्षा का करू नये? कारण की अनेक शासनाचे उपक्रम आहेत, परंतु ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. शेती नुकसान झालं असेल किंवा अतिवृष्टी झाली असेल, त्याचे जे नुकसानीचे जे पैसे आहेत ते मिळत नाहीत. सातत्यानं अशा कंपन्यांनाच ते भरण्यासाठी दिलं जातं. तर या कंपन्यांच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते कंपन्या ते पैसे देत नाहीत. असं असताना शासनानं यात काय केलं पाहिजे? काय तुम्हाला काय वाटतं? सर, ह्या पीक विमा कंपन्या म्हणजे हा सगळ्यात मोठा, मला तरी वाटतं हा मोठा घोटाळा आहे. आणि याच्यात शासनानं इतकं बारीक लक्ष द्यायला पाहिजे, कारण याच्यात फक्त शेतकरी भरडला जातो. शेतकरी मोठ्या अपेक्षेनं पोटाला चिमटा घेऊन विम्याचे पैसे भरतात, परंतु मोजक्या 5 ते 10% लोकांना विम्याचे कधीतरी पैसे मिळतात, थोडेफार प्रमाणात, आणि 90-95% लोकांना ते मिळत नाही. मला एक सांगा की शेतकरी नैराश्यात जाऊन आत्महत्येचं प्रमाण तुम्ही सांगितलं की वाढलेलं आहेच, परंतु त्याला धरून आपण काहीतरी जोडधंदा करून त्या ठिकाणी आपण त्यांचा उदरनिर्वाह आणि त्यांचं आर्थिक सबलीकरण होईल या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना काय नेमका संदेश द्या? सर, माझ्या मते किंवा आपल्या सर्वांच्या मते शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा आणि शेतीत आर्थिक प्रगती करावी किंवा त्याच्यातून साधावी, हे खूप महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे. परंतु त्याच्यासाठी शासनाकडून जे अनुदान दिलं जातं ते फार तोडकं असतं, कमी प्रमाणात असतं. आणि शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी
ज्या गोष्टीसाठी अनुदान दिलं जातं त्यात प्रामुख्यानं कुक्कुटपालन असेल, गाई म्हशी म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी असेल, त्याच्याकडे सुद्धा या शासनानं चांगलं काम करून चांगली अधिकारी नेमून त्यांच्याकडे सातत्यानं ते पाठपुरावा करून त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यातून प्रोत्साहन मिळेल असंच आर्थिक मदत किंवा ते अनुदान ते वाढवायला पाहिजे. त्याच्यातून त्या शेतकऱ्याचा उत्साह वाढला पाहिजे. निश्चितच आपण जी या ठिकाणी मागणी केली आहे की मोठमोठे उद्योग जे आहे, शेतीशी निगडीत असलेले उद्योग या ठिकाणी उभं राहणं ही काळाची गरज आहे. त्यावेळेसच शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण या ठिकाणी होऊ शकतं अशी भावना जी आहे त्या या ठिकाणी गजानन उबरांडे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे किसान सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र. दीपक मोरे, बुलढाणा.